आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्वच राष्ट्रपुरुष, महापुरुष आणि शहीद जवान ज्यांनी आपल्या मातृभूमीसाठी बलिदान दिलं त्यांना मी वंदन करतो, नतमस्तक होतो। आज या जयंती सोहळ्यानिमित्त मंचावर उपस्थित आदरणीय पवार साहेब, आपल्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई, आमचे मित्र युगेंद्रजी पवार, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर ज्येष्ठ मंडळी, मधुजी शिंदे असतील, उत्तमरावजी जानकर असतील, बरीचशीच मंडळी आहे, सगळीच तोलामोलाची आहेत। मी आपली दिलगिरी व्यक्त करतो वेळेअभावी। आज इथं कार्यक्रमाला येत असताना गेल्या 2-3 दिवसापासून या कार्यक्रमाची चर्चा होत असताना मला काही मेसेजेस आले। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि त्या मेसेजेसमध्ये काही लोकांचं असं म्हणणं होतं की देवींची जयंती आता 1.5 महिना होऊन गेली आणि आत्ता कसली जयंती करता। मला त्यांना हेच सांगायचं आहे या मंचाच्या माध्यमातून की ज्या महापुरुषांचा आपण हा उत्सव करतो, ज्या महापुरुषांच्या विचारांचा हा जागर करतो, त्यांचं काम इतकं मोठं आहे की त्याला दिवसाचं बंधन नाही, त्याला वर्षाचं बंधन नाही। आणि या महापुरुषांच्या विचाराचा जागर रोज जरी आपण केला तरी तो कमी पडणार आहे, कारण इतकं मोठं काम त्यांनी इथं उभं करून ठेवलेलं। त्यामुळे कुठल्या दिवशी जयंती केली, का केली, ह्याच्यापेक्षा ती जयंती कशासाठी केली ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे। आणि तो विचार आहे त्या महापुरुषांचा जो विचार होता तो आज तुमच्यामध्ये रुजवण्याचा, तुमच्यामध्ये तो वाढवण्याचा आणि त्यांच्या विचारावर काम करण्याचा, जे काम आज सुप्रियाताई संसदेमध्ये करत आहेत आणि आदरणीय पवार साहेब अनेक वर्षांपासून या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, या देशाच्या भूमीमध्ये करत आहेत। आज इथं मी राजकीय काही बोलणार नाहीये, कारण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शिकवण दिली होती की लढाईच्या वेळेला रणांगणामध्ये तलवार घेऊन नक्कीच उतरा, पण ज्या वेळेला लढाई थांबते त्यावेळेला तुम्हाला विकासावर विचार करून विकासाबद्दल त्याच्यावर बोललं पाहिजे, त्याचं काम केलं पाहिजे। म्हणजे जसं त्या काळामध्ये लढाई थांबल्यानंतर शेतीच्या कामावर, बाकीच्या उद्योगधंद्यांवर लक्ष दिलं जायचं आणि पुन्हा ज्या वेळेला दसऱ्यानंतर सीमोल्लंघन होऊन रणांगणात उतरायची वेळ यायची, तशीच आजची परिस्थिती आहे। त्यामुळे मी आज बरेच जण इथं राजकीय बोलत असतील, माझी नेहमी भूमिका असते की जयंतीचा कार्यक्रम हा अराजकीय असावा। मग तो कुठल्या गटाचा कोण करतं त्याच्याशी घेणं देणं नाही, पण हे जे काय जयंतीचे कार्यक्रम आहेत हे नेहमीच अराजकीय झाले पाहिजेत। आणि म्हणून जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, जे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी सांगितलं, त्याच विकासाच्या विचारावर, जनतेच्या हिताच्या विचारावर आज आपल्याला इथं बोलायचं आहे। आणि विकास म्हटलं, महाराष्ट्रामध्ये लोकशाहीच्या इतिहासामध्ये ज्या वेळेला आपण विकासाचा उल्लेख करतो त्यावेळेला एकच नाव समोर येतं, ते म्हणजे या पवार कुटुंबाचं आणि त्या पवार कुटुंबाचे जे प्रमुख आहेत आदरणीय पवार साहेब त्यांचं। आज मी सकाळी लवकर आलो होतो, मी बारामती फिरत होतो। फिरत असताना पावला पावलावर बारामतीमध्ये झालेली कामं, आदरणीय पवार साहेबांची दूरदृष्टी, मग ती शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये असेल, ती उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये असेल, ओव्हरऑल विकासाच्या क्षेत्रामध्ये असेल, ती पाहण्याजोगी आहे। आणि हा खरोखर खऱ्या अर्थानं या महापुरुषांचा विचार होता की रयतेचं कल्याण, जनतेचं कल्याण। आणि ते फक्त एकमेकावर टीका करून, एकमेकाला अर्वाच्य भाषेत बोलून होणार नाही, तर त्यासाठी या महापुरुषांचा विचार जागवला पाहिजे। आज अहिल्यादेवींनी अनेक कामं केली, सबंध देशामध्ये काम केलं, पण मला दुर्दैव वाटतं की त्यांना एका जातीपुरतं मर्यादित केलं जातं। छत्रपती शिवाजी महाराज अमक्या जातीचे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी तमक्या जातीच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जातीचे। हे कशासाठी? या महापुरुषांनी, देवींनी ज्या वेळेला घाट बांधले त्यांनी सांगितलं का फक्त धनगरांनी पाणी प्यायचं आहे, बाकीच्यांनी फिरकायचं नाही तिथं? मग काय यासाठी? ज्या देवींचा विचार सबंध देशामध्ये त्यांनी काम केलं, स्वतःच्या राज्यांच्या सीमा ओलांडून काम केलं, आज त्या देवींना आपण एका जातीमध्ये मर्यादित करत आहोत, ह्याच्यासारखी शोकांतिका नाही। अहिल्यादेवी हे एक जागतिक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना त्या दृष्टीने आपण पाहिलं पाहिजे। देवींच्या केलेल्या कामाचा अभ्यास आजही केला जातो आणि त्या देवींच्या कामाचा विचार करून आज आपल्याला कसं काम करता येईल ह्याच्यावर आपण बोललं पाहिजे। यावर्षी आपण देवींचा
त्रिशताब्दीची ही जयंती आहे, म्हणजे 299वी ही जयंती आहे आणि आता येणारी जयंती 300वी असेल. या निमित्तानं मला सर्वच माननीय मंडळी जिथं आहेत, काही लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करतात, काही विधानसभेमध्ये करतात, आपल्याला एक विनंती करायची आहे. 300 वर्ष झाली आहेत देवींच्या जन्माला ताई. तर या 300व्या वर्षी आपण असं का नाही करू शकत की महाराष्ट्रामध्ये किमान 300 स्मारक देवींची आपण का नाही बनवू शकत? त्यासाठी हे शासन का प्रयत्न करत नाही? बरं, ही स्मारकं का बनवायची आहेत? तर स्मारकांच्या निमित्तानं त्या परिसरामध्ये तरुणांना तिथे लायब्ररी उपलब्ध व्हावी, जेणेकरून त्यांना अभ्यास करता येईल. त्या स्मारकांमधून प्रेरणा घेऊन सकाळी उठल्यानंतर प्रत्येक तरुणाला वाटावं की मी सुद्धा देवींसारखं, मी सुद्धा सुभेदारांसारखं काही ना काहीतरी काम करून दाखवलं पाहिजे. म्हणून या स्मारकांची आज गरज आहे. या बारामतीचं आणि आमचं होळकर घराण्याचं नातं आजचं नाही आहे. आज आपण लोकशाहीमध्ये जगतोय, पण सुभेदार मल्हारराव होळकरांचे आजोबा हिंगोजीराव होळकर, त्यांच्याकडे या सुपे बारामती परगण्याचं वतन होतं 63 गावचं. त्यामुळे हा बारामती परिसर आपला आहे, हा होळकरांचा परिसर आहे. हा बारामती परिसर सरदार देवकातेंचा आहे, हा बारामती परिसर सरदार मोरेंचा आहे, हा बारामती परिसर आपल्या सर्वांचा आहे. आपल्या सर्वांचा ऐतिहासिक नाळ या बारामती बरोबर जुडलेली आहे. आणि म्हणूनच या बारामतीमध्ये या 300व्या जयंतीच्या निमित्ताने अहिल्यादेवींचं एक मोठं स्मारक कुठेतरी बारामतीमध्ये झालं पाहिजे. मी आत्ताच इथं ऐकलं की शिवस्मारकासाठी 500 कोटीचा निधी बारामतीला मिळाला. मला आनंद आहे, अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं निश्चित मोठं स्मारक झालं पाहिजे. पण त्याचबरोबरीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं सुद्धा स्मारक या बारामतीमध्ये किमान 25 एकर जागेमध्ये किमान 100 कोटी रुपये तरी त्याला महाराष्ट्र शासन देईल, किंवा आदरणीय ताईंच्या माध्यमातून, आदरणीय साहेबांच्या माध्यमातून इथं व्हावं, ही आमच्या सगळ्यांची इच्छा आहे. आदरणीय पवार साहेब निश्चितच पुरोगामी विचाराचे आपण सगळेजण आहोत. पण आपण दर इलेक्शनमध्ये, आदरणीय ताई, आपण ही दर इलेक्शनमध्ये ज्या कनेरीच्या मारुतीरायाचं दर्शन घेऊन आपल्या प्रचाराचा नारळ फोडता आणि शुभारंभ करता, त्या कनेरीच्या मारुतीरायाची स्थापना ज्यांनी केली ते सुभेदार बळवंतराव सुभानजी देवकाते, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार आणि त्यांच्या राज्याभिषेकाला तिथं उपस्थित होते. त्यांची समाधी सुद्धा तिथंच आहे, त्या मारुती मंदिराच्या परिसरामध्ये, ज्याला आज आपण महादेवाचं मंदिर म्हणतो. ताई, मला आपल्याला विनंती करायची आहे की आपल्या माध्यमातून सुभेदार सुभानजी देवकाते यांचं तिथलं जे स्मारक आहे त्याचं संवर्धन व्हावं, तिथंही काहीतरी मोठं चांगलं डेव्हलपमेंट व्हावं आणि ह्या वीर पुरुषाला तिथं कुठंतरी आपल्याला मानवंदना देता यावी, हे काम आपल्या माध्यमातून व्हावं असं मला वाटतं. आदरणीय साहेब, आपल्याच परिसराला लागून मध्ये नीरा नदी वाहते आणि इकडे बारामती तालुक्याचं होळ आहे, पलीकडे फलटणमध्येही होळ आहे. 2 होळ आहेत. इकडे बारामतीमध्ये एक होळ आहे, पलीकडे. होळ आणि मुरुम ही 2 गावं, पूर्वी होळच म्हणून त्याला ओळखलं जायचं. ते सुभेदार मल्हारराव होळकरांचं जन्मस्थान आहे. त्या जन्मस्थानाचा सुद्धा विकास झाला पाहिजे. अनेक वर्ष झाली त्या जन्मस्थानाचा विकास होत नाही आहे. मी असेन, आदरणीय संजीवराजे असतील, अनेक वर्ष आम्ही त्या स्मारकासाठी प्रयत्न करतोय आणि त्याचं कामही ताई आम्ही सुरू केलेलं आहे. फक्त मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की या महत्त्वाच्या कामांना ज्या लोकांनी संबंध देशामध्ये काम केलं त्यांच्या स्मारकाला आपल्या शासनाकडे निधी उपलब्ध नसतो, त्यांच्या स्मारकाबद्दल उदासीनता असते. एकीकडे बाबासाहेब पुरंदरे, मी निश्चितच त्यांचा आदर करतो, एक मोठे इतिहासकार होऊन गेले, पण आज त्यांच्या त्या पुण्यातल्या शिवसृष्टीला 500 आणि 600 कोटी दिले जातात. आणि हेच सुभेदार मल्हारराव होळकर ज्यांनी अटकेपार झेंडा लावला, त्यांच्या स्मारकाला 10-15 कोटी सुद्धा निधी मिळू नये. किती शोकांतिक आहे. आपल्याला नेमकं काय पुढे घेऊन जायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे. आणि या स्मारकांच्या माध्यमातून पर्यटन, रोजगार, अनेक गोष्टी आपल्याला घडवता येतात. मी असंच साहेबांच्या बरोबर, मला बरेच जण म्हणतात की तुम्ही पवार साहेबांच्या बद्दल एवढं बोलता, पवार साहेबांच्या बरोबर तुम्ही का आहात, का गेलात त्यांच्या बरोबर? आमचा नेहमीच विचार असतो की कन्स्ट्रक्टिव्ह काम झालं पाहिजे. आणि असंच मी एकदा चौंडीला कार्यक्रमाला गेलो आणि तिथं मी आदरणीय पवार साहेबांना सांगितलं की साहेब, वावगावमध्ये होळकरांचा एक भुईकोट किल्ला आहे,
आणि त्या किल्ल्यामध्ये आपली रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे आणि त्या किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे, कारण ती एक ऐतिहासिक वास्तू आहे. महाराजा यशवंतराव होळकरांचं ते जन्मस्थान आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे साहेबांची तब्येत, साहेबांच्या वयाच्या मानानं साहेबांना प्रवास करणं चालणं किती त्रासदायक होतं. पण साहेब मला म्हणाले की आपण लवकरात लवकर तिथं जाऊ आणि मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे की मोजून 10 दिवसामध्ये साहेब तिथं वावगावच्या किल्ल्यावर आले होते. त्यांनी तो पूर्ण किल्ला फिरून पाहिला आणि मला शब्द दिला की राजे, या किल्ल्याचं संवर्धन आपल्याला करायचं आहे. साहेबांनी रयतच्या मीटिंग्स लावल्या, त्या मीटिंगला मला बोलवून घेतलं, रयतकडनं त्यासाठी आम्हाला क्लिअरन्सेस उपलब्ध करून दिले. आत्ताचे तत्कालीन उपमुख्यमंत्री त्यावेळेला आपल्याबरोबर होते. साहेबांनी त्यांनाही सांगितलं की आपण हा विषय पुढे नेला पाहिजे आणि तो विषय पुढे गेला. त्या वावगावच्या किल्ल्याचं काम साहेब आज आपल्यामुळं कुठेतरी मार्गी लागलेलं मला दिसतंय आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून निश्चितच ती शाळा सुद्धा बाहेर जाईल. आणि म्हणूनच जो माणूस स्वतःच्या दिलेल्या शब्दाला जागतो, जो माणूस समाजाच्या विकासासाठी, लोकांच्या विकासासाठी झटत असतो, ज्यानं आपलं आयुष्य सगळं खर्ची घातलं, त्या व्यक्तीबरोबर आज आम्ही सगळेजण इथं उपस्थित आहोत. येत्या काळामध्ये आपल्याला जर या देशामध्ये लोकशाही टिकवायची असेल, या महापुरुषांचा विचार टिकवायचा असेल, तर आपल्याला या सगळ्या चांगल्या मंडळींच्या बरोबर तेवढ्याच ताकदीनं कुठेतरी उभं राहावं लागेल. आणि ते जर आपण उभं राहिलो नाही तर इथून पुढे आपले कुठलेच प्रश्न मार्गी लागणार नाहीत. आणि म्हणून मी जसं बोललो की आज आपल्याला इथं विकासावर बोलायचं आहे, मी जे आत्ता काही मुद्दे ताई आपल्याला इथं या मंचाच्या माध्यमातून सांगितले, मला आपल्याला हीच विनंती करायची आहे की ही कामं जर आपण मार्गी लावली तर निश्चितच सगळ्या या मंडळींना आनंद होईल. आणि राहिला प्रश्न आरक्षणाचा, त्याच्यावर मी आत्ता बोलणार नाही, पण मधु शिंदे साहेबांनी इथं बऱ्याचशाच गोष्टी सांगितल्या. आणि ते आरक्षण कुणामुळं आपल्याला मिळालं नाही, कोर्टामध्ये काय झालं हे आपण सगळेजण चांगल्या पद्धतीनं जाणतो. देवींनी पाण्यावर काम केलं ताई, देवींनी पाण्यावर काम केलं. संबंध देशामध्ये पाण्याचा प्रश्न मानवाचाच नाही, पशुपक्ष्यांचा सुद्धा सोडवला. आत्ताच मी ताई मागे आपल्याला एक निवेदन दिलं, आपल्याच मतदारसंघामधला तो एक प्रश्न आहे, पाण्याशीच संबंधित आहे. आणि मला निश्चित खात्री आहे की आपण सुद्धा देवींच्या विचारावर काम करता, देवींचं प्रतिनिधित्व, देवींच्या विचारांचं प्रतिनिधित्व आपण लोकसभेमध्ये करता. आणि आपल्या मतदारसंघामध्ये जर पाण्याचा प्रश्न होत असेल तर तो त्या विचाराला शोभणारा नाही. आणि म्हणून आपण त्या प्रश्नाकडे लक्ष घालावं ही मी आपल्याला या मंचाच्या माध्यमातून विनंती करतो. यावर्षी 300व्या जयंतीनिमित्त अजून एक विनंती आपल्याला आहे की आपण लोकसभेमध्ये हा मुद्दा मांडावा. प्रत्येक वर्षी राजपथावर जे चित्ररथ निघतात, त्या चित्ररथामध्ये आजपर्यंत कधीसुद्धा अहिल्यादेवींचं रिप्रेझेंटेशन तिथं झालेलं नाही. तर आपण जर हे सांगितलं, आम्ही मध्य प्रदेश गव्हर्नमेंटला सुद्धा ही विनंती केलेली आहे, जर महाराष्ट्र शासनाच्या वतीने जर तो चित्ररथ निघाला तर निश्चितपणे संबंध देशाच्या समोर अहिल्यादेवींचं कार्य येईल आणि आपल्याला ते आपल्या माध्यमातून निश्चितपणे मांडता येईल असं मला आशा आहे. फार वेळ मी इथं घेणार नाही. आपण सर्वांनी बराच वेळ इथं बसलात, पेशंटली अगदी सगळं ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.